अहो ही जरा 5 रुपयानं दुकानात तपकीर आणा जावा. बर बर आणतो आणतो. काय तपकीरच घासत असतेस. हा 5 रुपये. आईच्या गावात 5ची जुळणी झाली. मगाच 5 आणि 5 10. आता बायकोला 5ची तपकीर आणतो आणि मला 5च्या पापड्या आणतो. यस. हा अजून 5. यस जमलंय. 15 रुपये झालं माझ्याकडे. यस आज काय माझं नशीबच चांगलं आहे. हा आईच्या गावात कुणाच्या मैता उधळ नसतील ना का $5 असं त्याच्या आईला जातो. जुळणी झाली तेवढीच. हा अजून 5 रुपये. आईच्या गावात 200 रुपये झाले. यस जमलंय. आता 300 रुपये झाले. आता जुळणी झाल्या 300ची. जातो मस्तपैकी हॉटेलमधून जेवून येतो. नमस्कार दादा. जेवण आहे का तयार? आहे की. एक चिकन ताट द्या. बसा की देतो. हा बरोबर. हा महिने तुझा नवरा अजून कसा आला नाही का तपकीर घेऊन? काय माहित बसला असेल रस्त्यात तपकीर वडीत. मस्त झालं जेवण. हा अजून 5 रुपये. यस जमलंय. परत आणि 5 रुपये गावलं. बरं मामा किती रुपये झालं? 300 रुपये झालं. 300 रुपये. ठीक आहे 5 रुपये टिप. टिप राहू दे. 300 रुपये द्या. बरोबर देतो. पण माझ्याकडे $5 आहे. सगळी चिल्लर आहे. चालतंय का? असंच चालतंय. बरोबर चालतंय. हा किस्सा पटकाय म्हणजे माझंच 5 रुपये पडून मलाच गावत होतं काय त्याच्या आईला. काय झालं रे? काय नाही. टाटा. ए टाटा कुठं पैसे दे. बाबा पैसे नाही ते माझ्याकडे. बरं असू दे पाहुणं. आज सत्यनारायणाची पूजा आमच्यात. आज जाऊन महाप्रसाद घ्या. बरोबर चालतंय. थँक्यू पाहुणे. थँक्यू. मागं आल्यावर सांगा. बरोबर चालतंय. काय चकचकीत निघली पाहिजेत भांडी. बरोबर घासतो दादा. आईच्या गावात हात दुखायला लागलं भांडी घासून. मालक सगळी भांडी घासली. जाऊ का? आईला मागाच तरी जी डिरी सुटलेली नव्हती ना आता कशी सुटली? ए थांब. मला तुझी डिरी सुटलेली नव्हती मग आता कशी सुटल्या? अहो काय सांगू तुम्हाला. आता भांडी घासून भुका लागलेल्या म्हणून सगळं खरकाट इचून खाल्लं तिथलं. बरोबर जा. मालक आतली निम्मी भांडी काय बाई ती. ए सुकायच्या भांडी कुठं आहेत आमची? अहो मी नाही ती घेतलेली. मी कशाला घेऊ? शर्ट वर कर. ही घे तुला पेढा. ही घे तुला मी. जाऊ मग पेढा घ्या. सासरे बाबा पेढा कसला रेडा झाला काय तुम्हाला? आपलं पोरगा झाला काय तुम्हाला? अरे नाही बसणार. 1 कोटीची लॉटरी लागली मला. यस जमलाय. यस सासरे बाबा मला त्यातलं फक्त 10 लाख द्या. 10 काय 20 देतो. बरोबर चालतंय द्या. तिकडे बघ. लाख नव लाख 10 लाख द्या म्हणलं. अरे झाकून तुला 1 रुपया मिळणार नाही. तुला छान वाटतं लाख. अहो जावा बँकेतनं पैसे काढून घेऊन या जावा. बर आता लगेच येतो. इधर पेड ठेव देवाला. बर तरी बरं सगळं पैसे निघालं. अरे बा काय झालं? चिन्ह निघा ना काय? काय आईन टायमाला चीन निघत नाही. थांब माझ्याकडे तेलाची बाटली मी घेऊन फिरत असतो. या त्याला सोडतो म्हणजे निघाल. निघले बघ. बॅगेतले पैसे काढ. करतो घालीन. की. हॅलो बायको. आज 10-15 लाख रुपये घालण्या घेऊन निघतोय. अयो मेलो गो. बायको माहित तयार कर. मेलो मी. सुकायच्या मामा एवढ्या मोठी माफ करा. हो आईच्या गावात तरी बरं येताना दिवाळीची फटाकड्याची बंदूक घेऊन आलो तुम्ही. त्यांना आता तिची खरी बंदूक मिळाली. बरं झालं. ह्याची बी दिवाळीची फटाकड्याची बंदूक होती वाटतं. उगाच भिलो मी. सोम्या होती सासरे यायला लागले माझं पैशाची बॅगा घेऊन. सोम्या बाबा सांगितलं लक्षात आलं का? नाही लागा परत एकदा सांग. आईच्या गावात बरं ऐक. माझा सासरा पैशाची बॅग घेऊन यायला लागलाय. मी हळूच जातो त्याला धडकतो आणि अटॅक लगेच करतो. सासरा पैशाची बॅगा टाकल आणि मला वाचवा येईल. तर तू हळूच जायचं आणि बॅगा घेऊन पळून जायचं. कळलं का? कळ काय कळलं? तुझ्या सासऱ्याला अटक येणार आणि तू पैसे घेऊन पळणार. मग मला कशाला बोलवलीस? अरे कुत्र्या तुला कळलं नाही काय? मग बघ
सासऱ्याला मी धडाकणार आणि खाली पडणार, सासरा मला वाचवा येणार आणि बॅगा खाली ठेवणार पैसे तिथं. तो तू पैशाची बॅग घेऊन पळून जायचं, कळलं का? कळ काय कळलं सांग? मला अटॅक येणार आणि तू मला वाचवणार आणि सासरा पैशाची बॅग घेऊन पळून जाणार. देवा उचल रे मला. बुद्ध्या. सासऱ्याला मी धडकणार, मला अटॅक येणार, मी खाली पडणार, सासरा पैशाची बॅगा तिथे ठेवणार आणि मला वाचवा येणार. तो तू पैशाची बॅग घेऊन पळायचं, कळलं का? कळ काय कळलं सांग? सासऱ्याला अटॅक येणार आणि तू बॅगा घेऊन पळणार आणि मी तुला वाचवा येणार. अरे काय उठ मोठ्याचा करला जातो. ए भावा एकदा सांग की. माझं मी सगळं करतो, तू एकच लक्षात ठेव. सासऱ्यानं पैशाची बॅगा ठेवल्या का नाही त्या घेऊन पळायचास, कळलं का? बरोबर. बर चल. आईच्या गावात डोसक्याला ताप दिला नुसतं. आलं आलं सासरा आलं, चल. ओय मामा काय झालं? ओय काय झालं मामा? काय झालं? अटॅक आलाय, अटॅक. जमलं. यस. काय जमलं? काय नाही गेलं वाटतं. कोण गेलं? नाही कोण, मीच निघालोय. काय नाही होत, काय नाही. आईला जरा कन्फ्युजन आहे. बरं वाटतंय का? वाटतंय बरं. आईला ही का माग आलंय? कोण माग? नाही कोण. तुम्ही इथं चोळा. ए भावा मी बॅग घेऊन पळणार होतो का मला अटॅक येणार होता? सोम्या बुरट्या तुझ्या दारात मार खाल्ला, सासऱ्याचा फुसका गेला बार सगळा. ती नव्ह तुझ्या सासऱ्याला अटॅक येणार होता आणि तुला कसं काय आला? अजून सुद्धा कन्फ्युजन मध्ये यायची. अजून एकदा सांगते. तुझ्या पण माकडा कुत्र्या. हौसा ही बघ 1 कोटी रुपये आणलं लॉटरीचं लागलेलं. अहो हे सगळं पैसे एकाच ठिकाणी लपवून ठेवाय नको, 4-5 ठिकाणी लपूया, म्हणजे कुणी चोरलं तर एकदम सगळं जायचं नाही. ती एकदम बरोबर बोललीस बघ. तसंच करूया. तर चांगलं आवडत. असं आहे काय? धावतोच तुमचं सगळं पैसे लंपास करतो. काय लंपास करायचा प्लॅन आहे? कंपास ग. आपल्याला पोरं झाले तर त्यांच्यासाठी कंपास आणूया म्हटलं. अहो ऐका की माझं अर्ध डोकं दुखते, जरा डॉक्टरला दाखवावं असं वाटतंय. यात काय दाखवायचं? जेवढा आहे तेवढंच दुखणार की. माकडा तुझ्या त्रास. आमच्या गावात जावाय बापू निवांत झोपा आणि रात्रीचं जर मला भ्या वाटलं तर उठा बरं का. म्हणजे तुम्हाला भ्या वाटलं तर मला उठवा बरं का. हा उठे. रामकृष्ण. आईच्या गावात गोरते वाटतं ही झोपत आहे. मला वाटलं गावडोक काय आता. डोळं उघडं ठेवून झोपते वाटतं. काय गावते का? नाही काय काय उडत तू काय नाही. मच्छर मारायची बॅट विकत होतो. नाही मच्छरची मॅट चल. बरोबर चल. आईला सासऱ्याच्या तोंडा उशी ठेवतो आणि गुद मारून मारतो, सगळे पैसे घेऊन पळून जातो. काय करतो? काय नाही मच्छर बसला तो मारत होतो. तुझ्या बाणा शिवशिंद असं मारलेला काय? झोपतो. हा झोपा. आईला उलट फिरून कावा झोपलं सकाळी. आईला ऋषाला फोन करून बोलवून घेतो, म्हणजे चोरी करायला सोपं जाईल. हॅलो ऋषा बाबा. बोल की बाबा. अरे माझ्या सासरवडला ये उद्या रात्री. काय जेवण आहे काय? अरे जेवण नाही बुरट्या, माझ्या सासऱ्याला 1 कोटीची लॉटरी लागल्या. आपण 2 जण मिळून चोरी करूया आणि गावलेले पैसे आपल्या दोघात वाटून घेऊया. बरं चालतंय येतो बाबा. बरं चालतंय. आणि बघ येताना मोठं पोतं घेऊन ये. चालतंय पाहिजे तेवढं मोठं पोतं घेऊन येतो. हा ये ऋषा बाबा. झोपलेत नको सगळी? होय सगळी झोपली ती. तू सांगितलेलं पोत आणलंय बघ. बरं झालं आणलीस. ये हळूच ये, पाय थोडी शिरकून असतं.
आत हुडकूया आधी चल. भावा गावली पैशाची बॅग. काय सांगतेस भावा एक नंबर काम घाल्यात भावा. अजून 4-5 ठिकाणी पैशाची बॅगा ठेवली त्या हुडक सगळीकडे. चालतंय ओकेच. हुडक भावा समज हुडक. बरोबर चालतंय. सासरी बुवा सॉरी चुकलं आमचं परत नाही चोरी करत. हे झोपत घोरतय ती झोपली त्याला इथं. झोपत हुडक भावा तू हुडक. भावा दुसरी बॅग गावली बघ. जमले बाबा एक नंबर. थँक्यू ठेव. थांब ठेवते हे पोत भावा अजून हुडक 2-3 बॅग गावतील. ओके. आईच्या गावात हे भावा लाईट गेली की. आईच्या गावात आता हुडक तसंच चापचं हुडक. हे काय दिसेना. ए मागे सर. अरे भावा ही एक मोठी बॅग गावली बघ. हा ठेव. भावा लय वजायला का पैशाचं. मग काय तर लागा. आईच्या गावात भावा शेवटी सासऱ्याच्या घरातलं सगळं पैसे चोरलं बघ. होय चल निम वाटून घेऊया. बरोबर चल. हा भावा ही पैशाची बॅग तुला. थांब पैशात का बघतो लागला. हा बघ आहे हा भावा ही पैशाची बॅग मला. ठेव. आणि ही तिसरी पैशाची बॅग तुला. तुला सासरा कुठं आहे? यो काय माग सासरे बुवा तुम्ही. काय चालू रात्री लाईट गेला पैसा सगळं मला भरलं या. बरं चला घरात सोडून देतो. तुझ्या तर आता पैसे चोरताय माझा.